शिवसेना आता जे उमेदवार आहेत ते पूर्वी भाजपमधनं आम्ही तयारी केलेली होती, परंतु काही आमच्या नेते मंडळींच्या निर्णयानुसार शिवसेनेमार्फत काकी लढतात. पण ते शिवसेना भाजप म्हणण्यापेक्षा आम्ही एकसंघपणाने या निवडणुकीकडे बघतोय. उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा ह्याच्या मागे ज्या दोन शक्ती एकवटल्यात, आदरणीय मंडलिक साहेब असतील, आदरणीय प्रवीणदादा असतील, यांच्या माध्यमातून या मुरगुडच्या विकासाचं स्वप्न घेऊन जी या आघाडीचं नेतृत्व करणारे दोन्ही मंडळी एकवटलेत, जनतेला निश्चितपणाने हे सगळं रुचलेलं आहे. जनता त्यांच्याबरोबर राहील याचं मला खात्री आहे. कुठली घाटगे म्हणली होती? समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांची होती. आता बघा, तालुका ठरवल. 8 महिन्यापूर्वी कोण कुठं होता, 8 महिन्यापूर्वी कोण कोणाच्या कशा पद्धतीनं वल्गना करत होता, ठीक आहे. तेवढं बोलण्यावर आपण जरी मोठं नसलो तरी लोक सुज्ञ आहेत आणि लोकांच्या जीवावरती, लोकांच्या विश्वासावरती आम्ही सगळेजण उमेदवार या निवडणुकीला सामोरं जातोय. निश्चितपणानं मला खात्री आहे की ह्या आदरणीय पाटील साहेब, प्रवीणदादा आणि संजय दादांच्या बरोबर जी विकासाच्या दृष्टीनं झालेली युती आहे त्याला निश्चितपणानं लोक साथ देतील. सर, कागलच्या मतदारांना आणि जनतेला आपण काय संदेश देऊ इच्छितो? लोक ह्याच्या एवढा कोण लोकांच्या एवढा कोणी लोकशाहीमध्ये कोणाला गृहीत धरून चालत नाही. प्रत्येक वेळेला लोकांचा आदर झाला पाहिजे, त्यांच्या भावनांचा आदर झाला पाहिजे. आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की या मुरगुडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा कार्यकर्ते एकत्र झाले आणि नंतर मग नेते मंडळी एकत्र झाली. म्हणजे कार्यकर्त्यांनी मनापासून ही युती करायचं ठरवलेलं होतं. आपल्या मुरगुडच्या विकासासाठी, मुरगुडच्या प्रगतीसाठी काय गरजेचं आहे, आपल्या सगळ्यांची गरज काय आहे, आपल्या सगळ्यांच्या गरजा काय आहेत, ह्या सगळ्याचं विवेचन करून मग ही युती झालेली आहे. ही एका रात्रीत झालेली युती नाही आहे. कार्यकर्त्यांच्या भावना त्यामध्ये आहेत. कार्यकर्त्यांना कल्पना आहे की ह्या मुरगुडच्या नगरीच्या विकासामध्ये दोन नेते एकत्र आल्याशिवाय ती प्रगती होणार नाही. हे समजून घेऊन कार्यकर्त्यांनी हे निर्णय नेत्यांना घ्यायला भाग पाडले असं मला वाटतंय. त्याच्यामुळं निश्चितपणाने ही युती तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे आणि मला खात्री आहे की जसा अपेक्षित आम्ही विजय धरतोय तसा अगदी निर्विवाद विजय आमची सगळी मंडळी मिळवतील.